नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आषाढ महिन्याची पहिली एकादश जिला आपण महा एकादशी किंवा शुद्ध एकादशी या नावाने ओळखतो, ही एकादश समाजामध्ये अत्यंत पवित्र समजली जाते। अत्यंत आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात ही साजरी केली जाते। या दिवशी लोक भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन विठ्ठलाचा जयघोष करतात आणि त्याला उपवास करून त्याला साकडं घालतात। आळंदीहून येणारी वारी, देहूहून येणारी वारी, पैठणची वारी, तसेच संत गजानन महाराजांची शेगाव वारी इत्यादी वाऱ्या या दिवशी पंढरपूरला प्रस्थान करतात आणि तिथे विठ्ठलाचं दर्शन घेतात। हे दर्शन झाल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करतात। या दिवशी समाजातील घराघरांत उपवास केला जातो। लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत हा उपवास केला जातो। पण नेमका हा उपवास का केला जातो आणि ही एकादश इतकी भावपूर्ण वातावरणात का साजरी केली जाते, हा प्रश्न आपल्या देखील मनात एखाद्या वेळेस आलाच असेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच इतिहास माहीत करून घेणार आहोत, म्हणूनच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा। मित्रांनो, आता जाणून घेऊयात आपण एकादशी मागचा खरा इतिहास नेमका काय आहे। मित्रांनो, एके दिवशी एक राक्षस ज्याचं नाव मृदुमान्य असं होतं, हा राक्षस शंकरांची घोर तपश्चर्या करायला बसला। त्याची कठोर तपश्चर्या बघून महादेव प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला। हा वर असा होता की हा राक्षस अमर होणार होता। शंकरांनी त्यांना अमर होण्याचा वर दिला, पण दुसरी अट अशी होती की या राक्षसाचा वध हा एका स्त्रीच्याच हातून होणार होता। बाकी याला कुणीही मारू शकत नव्हते। त्यामुळे हा राक्षस उन्नत झाला आणि त्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली। ऋषी, मुनी, संत, देव अशा सर्वांनाच तो त्रास देत होता। देवांसोबत त्यांनी आक्रमण करून लढाया केल्या आणि तो हा लढाया जिंकला देखील। म्हणून देवांना हा त्रास सहन झाला नाही व ते भयभीत होऊन शंकरांकडे गेले। शंकर म्हणाले, मी याला वर दिले आहे म्हणून मी काहीही करू शकणार नाही। त्यामुळे राक्षसाच्या भीतीने देव भयभीत झाले आणि भयभीत होऊन ते एका गुहेमध्ये गेले आणि एका वृक्षाखाली बसले। येथे सर्व देव एकत्र बसले। त्यामुळे त्यांच्या श्वासाने एक शक्ती प्रकट झाली आणि त्या शक्तीची उत्पत्ती झाली। ही महाशक्ती म्हणजेच एकादशी, आणि याच एकादशी नावाच्या शक्तीने या राक्षसाचा वध केला आणि प्रजेवर असलेले हे संकट देखील टाळले गेले। या दिवशी या राक्षसाच्या भीतीने कुणीही काहीच खाल्ले नव्हते आणि सर्वांना हा उपवास झाला आणि तेव्हापासून ही उपवास धरण्याची परंपरा समाजामध्ये रूढ झाली आणि हीच परंपरा आज देखील समाज जपतो आहे। आज देखील ही परंपरा समाजात चालू आहे। आता जाणून घेऊयात ही वारी नेमकी केव्हापासून सुरू झाली। मित्रांनो, अजिंक्य योद्धा म्हणजेच संभाजीराजे भोसले यांनी ही वारी सुरू केली होती। ही वारी सुरू करण्यामागे त्यांचे एकच कारण होते, ते म्हणजेच भारतीय समाजामध्ये आता जशी एकता आहे तशीच एकता पुढे अखंडपणे टिकून राहावी, या उद्देशाने राजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या वारीची सुरुवात केली व ही वारी आज देखील अत्यंत आनंदात व भक्तिमय वातावरणात तल्लीनतेने साजरी केली जाते। मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।